सोलापूर शहरातील अवैध व्यवसायाने पुन्हा जोर धरला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। पोलीस आयुक्तपदी एम राजकुमार हे विराजमान झाल्यावर सोलापूर शहरातील अवैध धंद्यांवर त्यांची करडी नजर राहणार असल्याचे बोलले जात होते, परंतु एकूणच शहरातील चालू असलेले अवैध व्यवसाय पाहता त्यांची नजर नसल्याचे यावरून स्पष्ट होते। सोलापूर शहरातील बंद असलेल्या टपऱ्या पुन्हा सुरू झाल्या आहेत। आकडेमोड करणाऱ्या पाट्या खुलेआम झळकू लागल्या आहेत। सोलापूर शहरातील विशेषतः कामगार वसाहतीमध्ये मटक्याच्या पाट्या लावून अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहेत, तर दुसरीकडे शहरातील मटका तसेच सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय बंद असल्याचा दावा नेहमी पोलीस प्रशासन करत असतो, पण तसे होताना दिसत नाही। शहरातील अक्कलकोट रोड, MIDC बीडी घरकुल, सदर बाजार पोलीस ठाणे आणि विशेषतः MIDC पोलीस स्टेशन परिसरात कामगार वसाहत मोठ्या प्रमाणात असल्याने मटका व्यवसाय जोमात सुरू आहे। त्यामुळे सर्वसामान्य कामगारांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे। आता MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नवीन बुकी चालकांकडून हा मटका व्यवसाय चालवला जात असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।